मासिक पाळी नको लाज नको संकोच मासिक पाळी नको लाज नको संकोच वाद झाला तरी चालेल नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या ठिकाणी CYDA संस्था, युनिसेफ संस्था, यूथ ॲड ग्लोबल संस्था, यूथ ॲड फाउंडेशन यांच्या वतीने 28 मे पाळी दिवस साजरा करण्यात आलेला आहे। या दिवसानिमित्त चर्चासत्र, अनुभव कथन आयोजित करण्यात आले। सर, आज या पाळी दिवसाच्या निमित्त आज जो 28 मे हा या दिवशी जो पाळी दिवस साजरा केला जातोय, तर काय महत्त्व आहे आणि काय बोलायला 28 मासिक पाळी हे ॲक्च्युली नॅचरली आहे, नैसर्गिक आहे आणि प्रत्येक महिलेला ती येत असते। तर ती येत असते 28 दिवसांनी, म्हणजे महिलांचं जनरली सायकल जे राहतं ते 28 दिवसांचं राहतं आणि ती आल्यानंतर एक साधारण 5 दिवस 3 ते 7 दिवसापर्यंत किंवा काही 5 दिवसापर्यंत राहते। मोस्ट ऑफ द महिलांमध्ये ती 5 दिवसापर्यंत राहते। म्हणून 28 दिवसचं सायकल आणि 5 म्हणजे मे महिना, 28 आणि 5 अशा प्रकारे ते सिम्बॉलिक आहे आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहावं। दर वर्षाला मे महिना येणार आहे, जसं दर वर्षाला मे महिना येणार 28 तारीख येणार आहे, तसं दर महिन्याला पाळी येणार आहे आणि त्या संदर्भात जनजागृती व्हावी जगभरामध्ये। यासाठी जगभरातल्या विविध संस्था एकत्र येऊन, त्याच्यामध्ये युनिसेफसुद्धा आहे, मासिक पाळी दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला होतो जनजागृतीच्या दृष्टीने। या वर्षीची थीम काय असेल सर? 2030 पर्यंत मासिक पाळी ही एक नॅचरल गोष्ट आहे की एक नॉर्मल पार्ट ऑफ लाईफ आहे, अशा प्रकारे त्याला एस्टॅब्लिश करणं लोकांच्या मनामध्ये, ही त्याची बेसिक थीम आहे। तर अजूनही आपण बघतो जुन्या काळामध्ये एक अस्पृश्य म्हणून लोकांना वागणूक दिली जात होती आणि आता पण आपण तेच बघतो की मासिक पाळीच्या दिवशी महिलांना पण अशी त्याच प्रकारे वागणूक दिली जाते असं दिसतंय। सर, काय बोलाल आपण? नाही आहे, म्हणजे मी बऱ्याचदा सांगताना सांगतो की 14व्या शतकामध्ये सोयराबाईंनी, ज्या संत सोयराबाई होत्या, त्यांनी एक ओवी लिहिली होती आणि त्या ओवीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की विटाळ, म्हणजे त्याला विटाळ म्हणतात, आजही विटाळच म्हणतात, की विटाळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणाचा जन्म होऊ शकत नाही जगामध्ये। आणि त्या स्वतः अस्पृश्य समाजातल्या होत्या। असं असताना त्यांनी ते मांडलं होतं। 14वं शतक कुठे आणि आज 21वं शतक कुठे? 21व्या शतकामध्ये सुद्धा आज अस्पृश्यता कायद्याने गुन्हा झालेला आहे, तरीसुद्धा महिलांना मासिक पाळीच्या दृष्टीने अस्पृश्यता सहन करावी लागते। हे खूपच डेंजर आहे आणि जोपर्यंत, म्हणजे 21व्या शतकामध्ये आम्ही पुढारलेलं असतानासुद्धा जर अजून अस्पृश्यता मानत असू, तर 14व्या शतकामधल्या सोयराबाई खूपच प्रोग्रेसिव्ह होत्या। म्हणजे आज आम्ही शिकलेली लोकंसुद्धा स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणतो आहे, मोबाईल हायफाय वापरतो आहे, चांगले आयफोन वापरतो आहे आणि आम्ही स्वतः ते फॉलो जर करत असू ते ट्रेडिशन जे चुकीच्या कस्टम आहेत, तर आपण डेंजरमध्ये आहोत। म्हणजे आपल्यामध्ये काही विकास झालेला नाही आहे असंच म्हणायला पाहिजे। विकास झाला आहे तो फिजिकल झाला आहे, सायकोलॉजिकल जो विकास यायला पाहिजे होता, मानसिक जो विकास झाला पाहिजे होता, तो आमच्यामध्ये न झाल्यामुळे हा अवेअरनेस आलेला नाही आणि ट्रॅडिशन तोडायला आम्ही तयार नाही। चुकीच्या सगळ्याच काय जुनं ते सोनं नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत, तर त्या सोडल्या पाहिजेत आपण आणि शिक्षणाने ते बदल घडणं हे खूप गरजेचं आहे। शिक्षणाचा उद्देशच मुळात बदल घडणं आहे आणि म्हणून मासिक पाळीबद्दल शिक्षण होणं, मासिक पाळीबद्दल अवेअरनेस होणं, फक्त महिला नाही आहेत तर पुरुषांना सुद्धा त्याच्याबद्दल माहीत झालं, कारण हे स्त्री पुरुष जे आज मुलं आहेत त्यांना जर शिकवलं तर ते उद्या समाज तेच बनणार आहेत। तर कदाचित सोयराबाईंनी जे 14व्या शतकात सांगितलं तर आम्हाला 21व्या शतकात यासाठी फॉलो करतो आहे आम्ही ते अजून तसंच, कारण आम्हाला ते शिकवलं गेलं नाही। पण आता जर आम्ही शिकवलं तर कदाचित पुढच्या पिढ्या व्यवस्थित सुधारतील आणि स्त्रियांचं आयुष्य हे चांगलं होईल। आणि स्त्री ही निर्माती आहे आणि ते निर्मातीलाच जर आम्ही असं तिची माती करून टाकली तर काय उपयोगच नाही ना। म्हणून मग आम्हाला याच्यासाठी जनजागृती करावी लागेल। युनिसेफ त्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। जनजागृतीसाठी अजून काय प्रयत्न केले पाहिजे? जनजागृतीसाठी एकतर शाळांमध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे, मुलामुलींना हे शिकवलं गेलं पाहिजे। शाळेमध्ये सिलेबसमध्ये हा विषय आहे, पण तो मग मुलींना सांगतात किंवा सर सांगतात, अरे ते सायन्समधला तो चॅप्टर तुम्ही घरी वाचा, अभ्यास करा, चर्चाच होत नाही आहे। मग झालं तर फक्त मुलींना घेऊन एखाद्या कोपऱ्यात चर्चा होते, मग मुलांची उत्सुकता वाढते, अरे कालपर्यंत मुली आमच्याबरोबर खेळ होत्या, आज अचानक वेगळ्या का आहेत? मग त्यांना काय वेगळं सांगितलं आहे? मग जेवढं आम्ही दरवाजा बंद असतो ना, दरवाजा बंद असला की आतमध्ये काय याची उत्सुकता जास्त असते। म्हणून चर्चा खुल्या पद्धतीने झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे। यासाठी फक्त चर्चा करून उपयोग नाही आहे, तर मासिक पाळीच्या संदर्भात सायंटिफिक शिक्षण दिलं पाहिजे। पाळी कशी येते, काय येते,
ते सांगितलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या व्यवस्थापनासाठी जर शोषकं पाहिजे असतील तर शोषकं उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याशिवाय ती शोषकं डिस्पोज कशी करायची, त्याचं विल्हेवाट कशी लावायची त्याचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी इन्सिनेटरसारख्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध असल्या पाहिजे, त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी जे संपूर्ण स्वच्छता अभियानमार्फत टॉयलेट्स वगैरे झाले त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असणं गरजेचं आहे. स्वतंत्र शौचालय असणं गरजेचं आहे. आणि जर ती शौचालय नसेल तर ती शाळेत जाणार नाही, तिला तिचं व्यवस्थापन करता येणार नाही. म्हणजे नुसतं नॉलेज देऊन चालणार नाही, तर फॅसिलिटीसुद्धा देणं खूप गरजेचं आहे. माझं नाव स्वाती शिरतर, युथेड ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करते. 28 मे मासिक पाळी दिवसाच्या निमित्ताने मासिक पाळी आणि माझे आरोग्य यासाठी 1.5 तासाचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. हे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी युथेड ग्लोबल लिमिटेड, CYDA संस्था, युनिसेफ मुंबई, युथेड फाउंडेशन आणि त्याचबरोबर इतरही संस्था ज्यांच्या सहकार्याने हा आजचा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. हेलो एवरीवन, मैं न्यूट्रिशनिस्ट सपना हूँ. मैं पिछले 10-12 सालों से लोगों को पोषण के बारे में, न्यूट्रिशन के बारे में जानकारी दे रही हूँ, उन्हें जागरूक कर रही हूँ. और मैं उन सब महिलाओं को बताना चाहूँगी जो मासिक धर्म के दौरान काफ़ी परेशान रहती हैं. दर्द उन्हें बहुत होता है, पैरों में बहुत दर्द होता है, क्रैम्प्स आते हैं, मूड स्विंग्स होते हैं. मैं आप सब महिलाओं को बताना चाहूँगी कि अगर आप अपने न्यूट्रिशन में चेंज करेंगे तो आप 50 से 70% तक परेशानियों को बिना किसी दवाई के, बिना किसी परेशानी के कोप अप कर सकते हैं. क्योंकि मासिक धर्म एक बहुत नेचुरल प्रोसेस है. ये कोई ऐसी चीज़ नहीं है जिसके लिए आपको अपनी ज़िंदगी के 3 या 4 दिन रोकने पड़े. आप अपने लाइफ में, अपने न्यूट्रिशन में सिंपल चीज़ों को लेकर आइए. जैसे कि आप आयरन किस किस में होता है सब जानते हैं. आयरन पालक में होता है, बीट में होता है, अनार में होता है. ये कितने सिंपल चीज़ें हैं. मनुकों में होता है. तो इस तरीके की कुछ चीज़ें लेकर आइए. अपने डाइट में मैग्नीशियम को लेकर आइए. आप मैग्नीशियम लेकर आएंगे तो आपके पैरों के दर्द जो आपको होते हैं या बैक एक बहुत सीवियर होता है वो काफ़ी हद तक रिजॉल्व हो जाएगा. मैग्नीशियम का बहुत ही टिकाऊ, अच्छा और सस्ता सोर्स है बनाना, जो 12 महीने अवेलेबल होता है. हर फीमेल को दिन में 1 बार बनाना ज़रूर कंज्यूम करना चाहिए ताकि उसकी बॉडी में मैग्नीशियम, पोटेशियम सफिशिएंट रहे, ताकि मसल्स की रिलैक्सेशन एंड कंट्रैक्शन बहुत अच्छे से हो पाए. तीसरी चीज़, अनाज में सिर्फ चावल या गेहूं मत खाएं. उसके अलावा भी बहुत सारी ऐसी ग्रेन्स हैं जो मदर अर्थ ने, जो नेचर ने हमें हमारे लिए ही दी हैं. जैसे भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचनी, मक्का. सो जैसे आप 7 दिन के साथ सब्जियां खाते हैं, मैं बिल्कुल नहीं कहूँगी कि 7 दिन के साथ ग्रेन्स खाएं, पर दिन में से हफ्ते में 3 या 4 ग्रेन्स को एक रेगुलर उसमें लेकर आइए. आपको बहुत ही ब्यूटीफुल चेंज लगेंगे अगर आप 1 महीना ये कुछ बेसिक टिप्स फॉलो करते हैं. जैसे आयरन बढ़ाते हैं, आयरन की कढ़ाई में खाना पकाना शुरू करते हैं, तांबे के बर्तन में खाना पकाना शुरू करते हैं. थाली जो आपकी होती है, स्पेशली जो हम जिसे कहते हैं कि नॉन स्टिक को कम्प्लीटली अपने किचन में से हटा दीजिए, वो बहुत ही हार्मफुल होता है. एल्यूमिनियम के बर्तन्स को अपने किचन से हटाइए. बेसिक्स पे जाइए, जड़ों से जुड़िए, जो आपकी दादी नानी पिछले 40-50 सालों से करती आ रही हैं और बड़ी ही सुख में ज़िंदगी जीती आ रही हैं. बस वो बेसिक चीज़ें अपने डाइट में, अपने फूड में, अपनी लाइफस्टाइल में लेकर आइए. और ये जो 3 या 4 दिन जो आपके परेशानी भरे होते हैं, आई कैन प्रॉमिस यू, ये बहुत ही पीसफुल और यूज़फुल जाएंगे. मी सौ गार्गी तिवारी कडू. आज ॲक्च्युली 28 मे जो मेन्स्ट्रुअल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, तो आज चर्चासत्र याग, CYDA आणि युनिसेफनी इथे घडवून आणलं होतं आणि मी हे चर्चासत्र आज अटेंड केलं होतं. आणि इथे जे डॉक्टर्स होते, न्यूट्रिशनिस्ट सपना तोमर होत्या, त्यांनी ज्या छोट्या छोट्या टिप्स सगळ्या मुलींसाठी आणि महिलांसाठी सांगितल्या, तर मला असं वाटतं की हे सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं आणि आवश्यक होतं. थोडक्यात मला हे चर्चासत्र फार आवडलं आहे आणि यानंतरही असे कुठलेही चर्चासत्र होतील तर बीइंग अ वुमेन आय वुड लव्ह टू अटेंड दिस काइंड ऑफ वर्कशॉप्स आणि अधिकाधिक महिलांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन यावर विचार करावा आणि असे चर्चासत्र अटेंड करावे हे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते.